आपल्या समोर येते पुन्हा एकदा टाळ्या स्वागत करूया अपूर्वा गज्जला. राती अर्ध्या राती 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 असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडूनी संग हा रंग हा जायचा नाही 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 नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडूनी संग हा रंग हा जायचा नाही 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 नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. जरा हसावं लाजावं खुलावं रडावं उगाचं लटकं रुसून काही सांगावं पुसावं ऐकावं मागावं बाजूस तुमच्यापासून. जरा हसावं लाजावं खुलावं रडावं उगाचं लटकं रुसून काही सांगावं पुसावं ऐकावं मागावं बाजूस तुमच्यापासून. या जीवा लागले नाद हे सांगू काय 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 काय. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मोडूनी संग हा रंग हा जायचं नाही 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 नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मस्त झालं गाणं. खूप छान झालं. उषाताई खूप छान झालं गाणं. आत्ताच मी अवधूतजींना विचारलं की याची चाल फार सुंदर आहे. खूपच छान गाणं आहे आणि छान गायलं. थँक्यू. प्रश्नच अवधूत. त्यांना मी सांगितलं की ही MH12 मधनं आलेली चाल आहे. कुलकर्ण्यांची अप्पांनी केलेलं कंपोजिशन आहे आणि अफलातून कंपोज केलंयस मित्रा. सलील यू आर टू गुड. आणि अपूर्वा तर काय म्हणजे वा वा. ती एकदम अशी सुराला चिकटून असते त्यामुळे काही गायलं तरी सुद्धा त्याच्यात ते खूप छान वाटतं. आणि हे पण गाणं एकदम चाबूक गायलीस, मजा आलीस, धमाल कडक. उषाताई प्रत्येक गाण्याच्या पाठीमागे त्याची काहीतरी एक स्टोरी असते असं म्हटलं जातं. पण तुमच्या बाबतीत एक खरी एक स्टोरी घडलेली आहे की तुम्ही एकदा प्लेबॅकसाठी गेला होता आणि तुमचा कोणीतरी पाठलाग केला होता असं आम्ही ऐकलं. नाही, मी गायला गेले नव्हते. मला घरी विचारण्यात आलं होतं की फोनवरनं की तुम्ही गाणार का. मी नाही सांगितलं. अच्छा. कारण त्याच्या आधी बऱ्याच वेळा प्रयत्न केले होते पण प्रत्येक वेळेला फेल झाले होते मी. पण मी लक्षच दिलं नाही त्या गोष्टीकडे. नंतर मला इतर कामं होती. ते पेंटिंग पण करत होते आणि शाळेत पण जात होते. आता या गोष्टीला 57 वर्ष झाली. तर त्यावेळेला मला श्रीरामचंद्रांनी विचारलं की तुम्ही गा. तर मला काकू म्हणायचे. सगळ्यांनाच काकू म्हणायच्या बायकांना. काकू तुम्ही गा. म्हटलं मी गाणार नाही. नाही मी येतो घरी आणि आता जाऊन आपल्याला रेकॉर्डिंग करायचं. म्हटलं अजिबात नाही, मी गाणार नाही म्हणजे नाही. मला गाता येत नाही, मला नाही गायचं. आणि ते येणार म्हटल्यानंतर मी गाडी काढली आणि पळून गेले. की घरी आले, त्यांनी विचारलं कुठे गेली उषा. तर नाहीये, घरात बाहेर गेली ती. तर त्यांना कळलं की मी ताडदेव साईडनं चाललेले म्हणून. मी त्यावेळेला वाळकेश्वरला राहत होते. तर ताडदेवला फेमसच्या समोर त्यांनी मला अडवलं आणि परत नेलं. सांगितलं की नाही इथं पळून जायचं नाही, तुम्हाला गावंच लागेल. आणि मला घेऊन ते सरळ राजकमल स्टुडिओमध्ये गेले. राजकमल स्टुडिओमध्ये अण्णांचं पिक्चर होतं परछाई. त्याच्यामध्ये एक गाणं होतं राजश्रीला, त्यांची मुलगी, भाभी आई बडी धूमधाम से भाभी आई. तर ते गाणं माझ्याकडनं गाऊन घेतलं आणि तिथनं सुरुवातच झाली गायला. पण
पळपुट्टी होते मी. Sa re ga ma pa, ay ya, sa re ga ma pa.